मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये गरुड पुराणानुसार कोणत्या घरात मुलींचा जन्म होतो आणि मुलींच्या जन्मासाठी देव कोणाच्या घराची निवड करतो हे आपण आज बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि आता कलियुगातही पुरुषांना जास्त महत्त्व दिले जाते। या कलियुगातही जेव्हा काही लोकांच्या घरात मुलगी जन्माला येते तेव्हा त्यांच्या घरातील सर्व सदस्य निराश होतात। याचे मुख्य कारण म्हणजे माणसांचे अज्ञान होय, कारण ते मुलींना ओझे मानतात। पण आता आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्रत्येकाच्या घरात मुलगी जन्माला येत नाही। जो भाग्यवान आहे आणि ज्यांनी मागील जन्मात अनेक पुण्यकर्म केले आहे त्यांच्याच घरी मुलीचा जन्म होतो। तेव्हा मित्रांनो, आपल्या पुराणात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की ज्यावरून हे सिद्ध होते की मुलीचा जन्म हे ओझे नसून ती एक सौभाग्याची गोष्ट आहे। महाभारतात असे वर्णन आहे की एके दिवशी अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतो की हे माधव, कोणत्या कर्मामुळे घरात मुलीचा जन्म होतो? तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे पार्थ, एखाद्याच्या घरी पुत्र जन्माला येणे भाग्य मानले जाते, तर मुलगी जन्माला येणे हे सौभाग्य मानले जाते। आणि ज्यांनी पूर्वजन्मात पुष्कळ पुण्य केलेले आहे त्यांनाच मुलीची आई आणि वडील होण्याचा बहुमान मिळतो। तसेच मुलींच्या जन्मासाठी त्याच घरांची निवड केली जाते आणि अशाच स्त्री पुरुषांच्या पोटी मुलगी जन्माला येते। श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या प्रियजनांच्या सुखासाठी मुलीच सर्वस्व अर्पण करतात। हे अर्जुना, ज्या दिवशी या सृष्टीत मुलींचा जन्म होणे थांबेल त्या दिवशी हे जग थांबून संपून जाईल। भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या गोष्टींचा विचार केला तर ते अगदी बरोबर आहे, कारण या जगात मुली नसतील तर कोणाचाही वंश वाढणार नाही। त्याचबरोबर आपण अनेकांच्या तोंडून ऐकलंही असेल की ज्या घरात मुलीचा जन्म होतो ते घर स्वर्गासारखे असते, कारण मुलगा एक कुळाचे नाव उंचवतो, परंतु मुली दोन कुळांना प्रकाशमान करतात आणि आपला वंश पुढे नेतात। मित्रांनो, एक मुलगी आपल्या आईवडिलांच्या घरीही आपली जबाबदारी पार पडते, तसेच जेव्हा ती सासरच्या घरी येते तेव्हा ती सून म्हणून आपलं पूर्ण कर्तव्य पार पाडते। आजकाल आपण ऐकले असेल की कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाला की मुलगी किंवा सून पिंड दान करू शकत नाही, परंतु हे अजिबात खरे नाही, कारण रामायणात असे सांगितले गेले आहे की जेव्हा प्रभू श्रीरामाचे पिता राजा दशरथ मरण पावले होते तेव्हा माता सीता म्हणजेच राजा दशरथाची सून यांनी आपले पिंडदान केले होते, जेणेकरून त्यांना जन्ममृत्यूच्या या चक्रातून सुटका मिळू शकेल। तसेच हिंदू धर्मग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की मुली देखील वडिलांच्या नावाने पिंडदान करू शकतात। सासरच्या मंडळीत मुलगा नसेल तर अशा परिस्थितीत सून देखील पिंडदान करू शकते, त्यामुळे ते लोक खूप भाग्यवान मानले जातात। मित्रांनो, ज्यांच्या घरात मुलगी जन्माला येते किंवा त्यांच्या घरात एकापेक्षा जास्त मुली असतात ते खूप नशीबवान असतात। कदाचित यामुळेच मुलींना लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला आहे आणि मुलगी ही घराची लक्ष्मी आहे असे म्हटले गेले आहे। बऱ्याच लोकांचा असा विचार असतो की मुलींनी जास्त शिक्षण घेऊ नये, त्यांच्या शिक्षणावर पैसे खर्च न करता लवकरात लवकर तिचे लग्न लावून द्यावे असे अनेक लोकांना वाटते, पण त्यांचा हा छोटासा विचार मुलीचे भवितव्य उद्ध्वस्त करू शकतो। मित्रांनो, मुलापेक्षा मुलगी नेहमीच आपल्या आईवडिलांचा विचार करते। मुलगीच आईवडिलांवर प्रेम आणि आपुलकी दाखवू शकते। मुलीचा जन्म हा उत्सवासारखा साजरा केला पाहिजे। मुलीचा जन्म किती महत्त्वाचा आहे याची जाणीव आईवडिलांनी नेहमीच करून दिली पाहिजे। आजही मुलगी आईवडिलांवर ओझे नसून ती केवळ स्वतःचे आणि कुटुंबाचे नशीब घडविण्यासाठी जन्माला येते। हिंदू इतिहासात मुलींना महत्त्व नाही असे अनेकांचे म्हणणे आहे। लक्ष्मी असो, दुर्गा असो वा महाकाली,
धनाची देवी असो, स्त्रियांची सर्वत्र पूजा केली गेली आहे आणि असेही म्हणतात की मुली ह्या मुलांपेक्षा कमी नसतात। मित्रांनो, वशिष्ठजींच्या पत्नी अरुंधती यांनी वरुण आणि इंद्रदेव यांना ब्रह्मज्ञानाचे ज्ञान दिल्याचेही इतिहासात आढळते। तसेच सर्व धनुर्धरांप्रमाणे द्रौपदीलाही शस्त्रे अवगत होती। द्रौपदी अर्थतज्ज्ञ होती आणि युधिष्ठिराच्या राज्यकार्यात सहाय्य करत होती, असे महाभारतात वर्णन आहे। हिंदू धर्मात मुलींचा आदर केला जात नाही, हा गैरसमज आहे। जेव्हा द्रौपदीच्या वस्त्रांना स्पर्श केला तेव्हा सर्व कौरवांचा विनाश झाला आणि जेव्हा माता सीतेचे हरण झाले तेव्हा सोन्याची लंका जळाली गेली। तेव्हा मित्रांनो, आपल्या घरात मुलगी होण्यासाठी भाग्य लागते आणि हे भाग्य तेव्हाच मिळते जेव्हा आपले कर्म चांगले असते। म्हणून मनुष्याने आपल्या जीवनात चांगले कर्म करत राहावे, तेव्हा नक्कीच लक्ष्मी रूपी मुलीचा आपल्या घरात जन्म होऊ शकतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।